हॅलो, तर आम्ही चाललेलो आहे जैसलमेरला आणि जैसलमेरचं डिस्टन्स आमच्या इथून आहे 1200 किलोमीटर आणि ते पण आम्ही चाललोय कारने, म्हणजे लॉंग ड्राईव्ह सुद्धा होणार आहे. वाव, आम्ही फर्स्ट टाइम एवढ्या लांब आपल्या कारने चाललो. यार, मला लॉंग ट्रॅव्हलिंग करायला ना खूप मजा येते, कारण की एवढे सुंदर सुंदर डोंगर दिसतात, रस्ते दिसतात, घाट दिसतात, इतके सुंदर सुंदर व्ह्यू दिसतात आणि मेन म्हणजे आपण गाण्यावर जे वाइब्स करत जातो ना, त्याच्यात खरी मजा असते. रस्त्यात आम्ही एक ब्रेक घेतला, तिथे थोडंफार स्नॅक्स खाल्ला आणि परत आम्ही आमच्या जर्नीला सुरुवात केली. प्रवास करता करता आता रात्र झालेली होती ना, आता गाडी ऋषी चालवणार होता आणि मला ना डायरेक्ट झोप लागून गेली आणि जेव्हा डोळे उघडले ना, तेव्हा बघते तर काय, आता आम्ही जैसलमेर मध्ये एंटर केलेलं होतं. तर हा आहे जैसलमेर किल्ला आणि त्यानंतर आम्ही एक कॅम्प बुक केलं, तिथे फ्रेशन अप झालो आणि लगेच निघालो डिझर्ट सफारी करायला. डिझर्ट सफारी करताना आम्हाला खूप जास्त मजा आली आणि हा आमच्या लाईफचा सर्वात बेस्ट एक्सपिरियन्स होता. आता आम्ही आहोत रेगिस्तानच्या मधोमध, जिकडे बघावं तिकडे नुसती रेतच रेत दिसत होती. इथे आम्ही थोडंफार फिरलो आणि त्यानंतर गेलो कॅमल राईड करायला. तर मला आहे ना थोडी भीती वाटत होती पहिले, पण नंतर ना खूप जास्त मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही. इथे आम्ही एकदम रोमॅन्टिक सनसेट बघितला आणि त्यानंतर रेगिस्तानचा आनंद घेत घेत आता आम्ही चाललोय कॅम्पवर. कॅम्पवर आमचं खूप छान असं स्वागत झालं आणि आता इथे होणार आहे कल्चरल ऍक्टिव्हिटी. तर इथे प्रदर्शित होणार आहे राजस्थानी नृत्य आणि राजस्थानी संगीत. त्यांचा डान्स बघून आम्हाला पण डान्स करायची इच्छा झाली, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत डान्स केला. आणि तुम्हाला मिनी ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. ओके, टाटा, बाय बाय.